जर रावसाहेब दानवे यांनी कसं उत्तर देणार आहे? ते खरं म्हणजे जो भ्रष्टाचारी माणूस आहे त्याला भ्रष्टाचाराची आठवण येते. मी पहिलेच बोललो का त्याला आता जोपर्यंत लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पडणार नाही तोपर्यंत सुधारणार नाही. नक्कीच, पण जे आरोप केले त्यामध्ये किती तथ्य आहे? अरे काय तथ्य नाही, काही सत्य नाही. बोगस मतदान घेऊन जिंकलं असं म्हणतात ते. जो माणूसच बोगस आहे तो मग बोगस काय आहे? त्याला बोगसच आठवण येते. आज उद्धव ठाकरे येत आहेत, काय राजकीय वातावरण वातावरण काही तापण्याचा प्रश्न नाहीये. वातावरण शांत आहे, थंड आहे आणि थंडाच्या वातावरणामध्ये कधीही वातावरण तापत नाही. पार्थ पवार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हायकोर्टाने ताशेरे ओढलेत. म्हटलंय की उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नाव घेतलं नाही का पुणे पोलिसांना ताशेरे ओढले? नाही, कसं आहे का ते हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे जे काही असेल ते वरिष्ठ आमचे नेते डिसाईड करतील. मी त्याच्यावर बोलणं उचित होणार. काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की 2021 विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही मित्रपक्ष म्हणूनच लढणार आहोत. मुख्यमंत्री महोदय बोलले, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब बोलले, तर त्याप्रमाणे तेच लढणार आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत की आपण धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीनं उत्तर देऊ. नाही, श्रमशक्ती तर त्यांच्याकडे राहिलीच नाही. आता धर्मशक्ती तर आमच्याकडे आहे महायुतीकडं. आणि बाकीचा जो सत्ताधारी पक्ष असतो त्याच्याकडून जे काही विकासाची कामं होतात त्याच्या माध्यमातून 5 वर्षानंतर लोक त्याचं मूल्यमापन करतात आणि मतदान देऊन त्यांना परत सत्तेमध्ये आणतात. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी जे परिश्रम घेतले, जे संघर्ष केला, लाडली बहीणसारख्या अनेक सरकार आपल्या दारी अशा योजना आणल्या, त्याचा बेनिफिट आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये मिळाला. आणि पुढच्या भविष्यामध्येही आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, त्यांच्या माध्यमातून जे जे होईल ते तुम्ही पहा. त्याच पद्धतीने आमची महायुती म्हणून एकच हे राहील का पुन्हा महायुती सत्तेवर येईल. तुम्हाला 2 नंबर असं म्हटलं जाते, तुम्हाला 2 नंबर म्हटलं. जयंत पाटील यांनी आता ज्या वेळेस 1 नंबर मुख्यमंत्री आहे तर दुसऱ्या नंबरवर दुसरा पक्ष आमचाच आहे. लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला नाही, पहा, प्रश्न निधी वळवण्याचा नाही आहे. प्रश्न असा आहे का प्रत्येक विभागाच्या महिला भगिनींना आपल्याला लाडली बहीण नावाच्या योजनेने न्याय द्यावं लागतं. तर ते न्याय देताना शेवटी नियोजन तर पैसा आपल्या राज्याच्या तिजोरीमधूनच द्यावा लागेल आणि तोही राज्याच्या तिजोरीमधला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला मोठ्या प्रमाणात म्हणून मदत आली, मात्र फक्त 75,000 निधी जमा झालेला आहे. नाही, हे तुम्ही जे बोलले हे हा मुद्दा जी चर्चा शेतकरी बांधवांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन खरडल्या गेल्या, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, सातत्याचा पाऊस झाला, याच्यामुळे नुकसान आहे, यामध्ये कुठेही तीळमात्र शंका नाही. परंतु आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो तर ही जी झालेली नुकसान आहे त्याला खरडलेल्या जमिनी जी आहे, नदीकाठच्या जमिनी जी आहे, त्याला नुकसान भरपाई देताना थोडा आपल्याला झुकता माप द्यावं लागेल. आणि निश्चित अजून केंद्र सरकारचा पैसा आला नाही. ते आल्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार हे दोघेही मिळून शेतकरी बांधवाला सक्षम करण्याचा प्रयत्न करते. GR निघाले आणि 21,000 कोटींची मदत मिळाली असं म्हणतायत, मात्र शेतकऱ्यांना खरंच ती मदत मिळाली नाही. आता माझ्या मतदारसंघात तो मिळाली तर मी मिळालीच बोलणार. राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये ती मदत ऑनलाईन असते. तुम्हीही माहितीच्या अधिकारामध्ये किंवा ज्यांच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं सर्व माहिती असते, किती लाख लोकांना, किती शेतकऱ्यांना किती पैसा आपण दिला. तो काही लपवल्या जात नाही, छुपवल्या जात नाही, ऑफलाईन दिल्या जात नाही. ऑनलाईन पद्धत असल्या कारणाने कोणी काही आरोप केला तर सरकारने भरीव मदत केली, याच्यापेक्षाही जास्त करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सुनील प्रभू म्हणतात की नगरविकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला, बदली घोटाळा झालाय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. मला सुनील प्रभू साहेब विरोधी पक्षामध्ये, आणि विरोधी पक्षाचा कामच आहे का विरोधला विरोध करणे. सत्यता ते कधी दाखवत नाही. परंतु मला असं वाटतंय का एकनाथ शिंदे साहेबांनी जे जे नियोजन केलं, जे आतापर्यंत नगरविकासमध्ये निर्णय घेतले, ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही नगरविकास मंत्र्यांनी घेतले नाही. उद्धव ठाकरे सांगतात की 2 शिवसेनेमध्ये भांडणं लावली जातात आणि भारतीय जनता पार्टी मजा बघते. नाही, आता उद्धव साहेब मोठे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काही बोलावं इतका मोठा नेता नाही आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आहे थोडाफार घरामध्ये बी 1-2 भाऊ असले तर एकमेकाला वाद होतो. तर सत्तेमध्ये असल्यानंतर हे 19-20 होत असतात आणि त्याचे परिणाम निश्चित आम्हाला आता नगरपालिकेचा रिझल्ट जो आहे 21 तारखेला येईल आणि नगरपालिकेच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील. हेच जनता जनार्दनाचा उत्तर राहील.